पण तुम्ही ते मॅट्रिमोनी वगैरे मध्ये पण नाव नोंदवायचं ना, तिकडं पण भेटतात की मुली वगैरे. मॅट्रिमोनी हा ते असते ना साईट, ते शादी.com वगैरे. शादी.com तसलं काय काय काय. काय वाटतंय तुम्हाला, हा ना, विचारलं गेली का नाही. केलं असन का नसन? आता वाटतंय तुमचं वयानुसार केलं तर असेल. जेवढ्या साईट नावं घ्या आणि मी तिथं तुम्हाला सांगतो माझं रजिस्ट्रेशन आहे. सगळीकडे पैसे भरून प्लॅटिनम मेंबरशिप, तसलं सिल्वर काय नाही, सगळे मेंबरशिप घेतोय. काय काय ह्याच्यावर तर ते म्हणतात की तुम्ही नुसतं रजिस्ट्रेशन केलं की पोरगी समोर उभा राहते हां प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये. तसल्या सुद्धा मेंबरशिप केल्या. ते काय मीटिंग बी करतात ना ते. मीटिंग करते, चॅटिंग करतेत. पण घोळणे वेगळा आहे. काय गोळ आहे बरं त्याच्यावर जो 100 पुरी असतील का, 100 मधले 50 तर पोरच आहेत. पोरच. लय लुटलं हो मला. अरे बापरे, ये बापरे. चांगलं गुलगुल वरत्यात. फोटो एवढे भारी भारी तुम्हाला सांगतो पोरीचे. बर. मला नुसतं ती पोरगी बघितली की स्वप्न, पोरगी बघितली की स्वप्न. अरे बापरे. आणि मी दिवसभर हुरळून जातोय, चायला या पोरीसोबत जर लग्न झालं तर काय मजा होईन बाबा. बर बर बर. मग ती पोरगी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करती, नंबर बी देती, चॅटिंग बी करती, मग मस्तपैकी बोलती बी. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणते मी इथं आले, जरा पैसे कमी पडतात, पाठवता का. अरे बापरे, म्हणजे मीटिंगला वगैरे बोलत. मी म्हणलं दुसऱ्याच दिवशी हिला कसं काय पैसे लागायला लागले हो. पण आपल्याला आपण तुंबाड, बरोबर, आपल्याला करायचंय लग्न, देतो पाठवून. काही दिवसांनी कळतंय आपला तो उपयोग झाला ना भाऊ. बर. मग ते भेटायला बोलवल्यावर भेटायला येत नाही. हा का. लग्नाची बोलणी तर लांबच. आणि मी एका जणाला भेटायला बोलवलं. म्हणलं तिच्या घरचा पत्ता विचारला, ते काय भेटायला यायना. तिच्या घरचा पत्ता काढला, गेलो घरी. काय हां, किरण म्हणून होती. किरण. मस्त मजा झाली. मी गेलो दरवाजातून, विचारलं तुमची किरण कुठे हो. ती म्हणली आमची किरण नाही, आमचा किरण आहे. बर. किरण माझ्या आरपार गेला ना.